तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी येईल या गोष्टीची लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत आहे। पण बघा, खुशखबर कोणत्या बहिणींसाठी आहे तो सुद्धा पॉईंट महत्वाचा आहे। आणि खुशखबर जर तुमच्यासाठी आलं असेल तर तुम्हाला जे आहे ते दोन महत्वाचे पॉईंट जे आहे ते या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचे आणि अपडेट काय ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। अपडेट खुशखबरच असणार आहे, कारण बंद झालेल्या बहिणींचे हप्ते सुरू झालेले आहे। ज्या बहिणींचे हप्ते केवायसीच्या चुकीमुळे बंद झाले होते, मग शासनाने बघा 6 फेब्रुवारी पासून केवायसी दुरुस्ती करण्याचं ऑप्शन दिलं। 6 फेब्रुवारी पासून केवायसी लाडक्या बहिणीने दुरुस्तीची प्रक्रिया सुरू केली, बरोबर। त्यानंतर मग बघा, आता नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3 हप्ते पेंडिंग होते, पण 2 हप्ते मिळाले नाही। पण जानेवारी हप्ता मिळाला केवायसीची दुरुस्ती केल्यानंतर। केवायसीची दुरुस्ती केल्यानंतर जानेवारी हप्ता मिळाला। हे पेंडिंग हप्ते, जुने हप्ते तुम्हाला मिळणार नाही। पण आता बघा, ते पहिल्या यादीमध्ये वाटप झाला, त्या बहिणींचा वाटप झाला पहिल्या यादीमध्ये। केवायसी लवकर दुरुस्ती केली, त्यामुळे लवकर त्यांचा वाटप झाला, लवकर त्यांना जानेवारी महिन्यापासून पैसे सुरू झाले। पण तुम्ही जर 10 मार्च पर्यंत आता केवायसीची दुरुस्ती केली असेल तर दुसऱ्या यादीमध्ये तुमचं नाव आलेलं आहे। भरपूर लाडक्या बहिणींचं नाव जे आहे ते दुरुस्तीच्या यादीमध्ये जे आहे ते ऍक्टिव्हेट झालेलं आहे आणि त्यांची केवायसी शासनाकडून पास करण्यात आलेली आहे 10 मार्च पर्यंत। आणि तुम्ही जर 10 मार्च पर्यंत केवायसी पूर्ण केली असेल तर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। हीच खुशखबर आहे की केवायसीची दुरुस्ती केल्यानंतर ज्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये जानेवारी हप्ता मिळाला नाही, त्या बहिणींना दुसऱ्या टप्प्यामध्ये फेब्रुवारी महिन्यापासून पैसे सुरू होणार आहे। पण तुम्हाला आता नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हप्ते मिळणार नाही, तर डायरेक्ट फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार। त्यासाठी तुम्हाला दोन महत्वाचे कामं बघा करून घ्यायचे आहे। तुम्हाला तुमचं डीबीटी तुमच्या बँकेमध्ये जाऊन चेक करून घ्यायचं आहे, तुमच्या बँकेमध्ये तुमचं डीबीटी ऍक्टिव्हेट आहे का। तुमच्या बँकेमध्ये तुमचं डीबीटी ऍक्टिव्हेट आहे का, सर्वात आधी तुम्हाला ते चेक करून घ्यायचं आहे। डीबीटी ऍक्टिव्ह असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल, नाहीतर पैसे जमा होणार नाही। दुसरा पॉईंट म्हणजे तुम्हाला फक्त एकदा स्टेटस चेक करून घ्यायचं आहे की तुमची केवायसी सक्सेसफुल सबमिट झाली आहे का। वेबसाईटवर जाऊन बघा, तुम्हाला माहित आहे केवायसी तुम्ही केली असेल, वेबसाईटवर जाऊन या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा। आधार क्रमांक टाकून कॅप्चा कोड टाकल्यानंतर सहमती द्या, ओटीपी पाठवा केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा पॉपअप आला पाहिजे। जर तुम्ही केवायसीची दुरुस्ती केली असेल तर तुम्हाला ग्रीन पॉपअप आला पाहिजे, तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। हा पॉपअप जर आला तर समजायचं की 100% आपल्याला फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता आता येणार, काळजी करण्याची गरज नाही। बघा, तुम्ही जर केवायसी दुरुस्ती केली असेल आणि त्याबद्दल तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, चेक करून घ्या। चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।